नमस्कार. न्यूज लंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आशियाई क्रीडा स्पर्धा नुकतीच चीनमध्ये पार पडली आणि भारताने दमदार असं यश या स्पर्धेमध्ये प्राप्त केलं. 100पेक्षा अधिक पदकं, 107 पदकं भारताने जिंकलेली आहेत आणि आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी भारतीयांनी करून दाखवली. म्हणजे प्रत्येक गटामध्ये सुद्धा म्हणजे सुवर्णपदक असेल, रौप्य पदक, ब्रॉन्झ पदकं या सगळ्यामध्ये सर्वोच्च कामगिरी भारतीयांनी करून दाखवली. आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, तिरंदाजी, नेमबाजी या खेळांनी प्रमुख भूमिका बजावली आणि त्यांनी भरघोस पदकं भारताला जिंकून दिली. आता या स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळाची मात्र जर अवस्था पाहिली तर त्याच्यामध्ये भारताला 1 रौप्य आणि 5 ब्रॉन्झ पदकं अशी कामगिरी करता आलेली. अर्थात रौप्य पदक जिंकणं किंवा ब्रॉन्झ पदक जिंकणं ही काही दुय्यम कामगिरी नाही आहे. अर्थात ती पण चांगली आहे, कारण आशियाई स्तरावर ही पदकं जिंकणंसुद्धा कठीण असतं. पण गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेशी जर तुलना केली तर गेल्या वेळेला आपल्याला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि ती कामगिरी मात्र यावेळेला झाली नाही. म्हणजे एकही सुवर्णपदक आपण जिंकू शकलो नाही. 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपण 1 सुवर्ण जिंकलं होतं आणि त्यानंतर 2 जिंकली होती म्हणजे 2018ला. त्या तुलनेत यावेळेला खरं तर आणखी सुवर्णपदकं आपण जिंकणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. तर आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातो आहे हे कुठेतरी त्याच्यात दिसलं असतं. पण कदाचित कुस्तीमध्ये गेल्या काही महिन्यात आपण पाहिलं जे आंदोलन सुरू होतं ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध, त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते आणि त्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना अध्यक्षपदावरून हाकलून लावावं, अशा पद्धतीचे मागणी करत सगळे कुस्तीगीर रस्त्यावर उतरले होते, आंदोलनं सुरू होती. आणि त्या माध्यमातून एक आपण पाहिलं की सगळा कुस्तीचं लक्ष या आंदोलनाकडे होतं. बजरंग पुनिया असेल किंवा विनेश फोगट हे जे प्रमुख दावेदार होते, ज्यांनी 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकं जिंकली होती, या दोन्ही खेळाडूंनी, हे दोन्ही खेळाडू आणि इतरसुद्धा कुस्तीगीर हे सगळे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उतरले होते. अर्थात ब्रिजभूषण शरण सिंह यांचा बचाव करण्याची अजिबातच गरज नाही. त्यांच्यावर जर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप असतील तर त्याविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. जी काय प्रक्रिया आहे, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवणं, त्यातून त्या तक्रारींना सामोरं जाणं, पोलीस चौकशीला सामोरं जाणं, पुढे कोर्टात केस उभी राहील त्यावेळेला कोर्टामध्ये सामोरं जाणं, या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. आणि त्याच्यात जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जी काही शिक्षा असेल ती त्यांना व्हायला पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. पण यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं की अशा पद्धतीने आंदोलनामध्ये उतरताना हळूहळू खेळाडू हे आंदोलनाबरोबरच राजकारणात सुद्धा उतरले. एक प्रकारे राजकारण जे खेळण्याची त्या ठिकाणी एक चढाओढ लागली होती की सरकारविरुद्ध काहीतरी आंदोलन उभं राहता येईना, मग या खेळाडूंना पाठिंबा द्या, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवा आणि त्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधा. आणि तो एकदा साधून झाला, या खेळाडू काहीतरी त्याच्यात बळीचे बकरे ठरले की आपण आपापल्या घरी जायला मोकळे. आणि तसंच झालं. शेवटी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या खेळाडूंच्या हाती काय लागलं तर काही लागलं नाही. जी काय आता कारवाई सुरू आहे, जो काय तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे, ती प्रक्रिया सुरूच आहे. ती करण्यासाठी त्याने आग्रही राहायला अजिबातच हरकत नव्हती. पण ती करता करता हळूहळू ते राजकारणाकडे वळले. हळूहळू त्यांचा वापर सगळ्यांनी करून घ्यायला सुरुवात केली की बरं झालं हे आंदोलनाला उतरलेले आहेत तर या निमित्ताने आपण सरकारवर निशाणा साधू शकतो, यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून, आणि आपलं इप्सित जे आहे ते साध्य करू शकतो. पण त्यातून नुकसान कोणाचं झालं तर या खेळाडूंचं झालं, कुस्तीचं नुकसान त्याच्यामध्ये झालं, देशाचं नुकसान झालं. जर हीच सुवर्ण पदकं पटकावणारे हे 2 जण बजरंग पुनिया किंवा विनेश फोगट जर कुस्तीकडे लक्ष देत असते, त्यांनी आपल्या सरावावर लक्ष दिलं असतं, त्याच्यात मेहनत घेतली असती, तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना यश मिळू शकलं असतं. पण उलट आपण आंदोलनात उतरलो आहोत तर आता आम्हाला त्याबद्दल सूट द्या, आम्हाला आमची कोणती चाचणी होऊ देऊ नका. म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेचा संघ निवडताना आमची चाचणी होता कामा नये, आम्हाला थेट प्रवेश द्या, बाकीच्यांची चाचणी घ्यायची तर घ्या. ही मागणी त्यांनी केली, ती मागणी पूर्ण केली. बजरंग पुनिया जो आहे तो खेळला, पण या स्पर्धेत त्याला पदक मिळालं का तर पदकही मिळालं नाही त्याला. सुवर्णपदक नसतं तर गोष्ट वेगळी होती,
पण तो पदकही पटकावू शकला नाही. जो खेळाडू या आधीच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता होता. सर्वसाधारणपणे खेळाडूंचा प्रयत्न असाच असतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली कामगिरी उंचावत जावी. मग गेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर यावेळी आपण सुवर्णपदक पटकावावं आणि ऑलिम्पिकसाठी तयारी करावी, अशी खेळाडूची इच्छा असते, तशी तयारी असते. पण बजरंग पुनियाच्या हाती आज काहीच लागलं नाही. त्याने आंदोलन करू नये किंवा ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जाऊ नये असं अजिबात नाही. पण त्याला एक मार्ग होता. त्या मार्गाने जर ते गेले असते तर त्यांना सरावही करता आला असता, आपल्या कुस्तीकडे लक्षही देता आलं असतं आणि पदकही पटकावता आलं असतं आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्ध लढताही आलं असतं. हेच खेळाडू ज्या वेळेला आंदोलनात उतरले होते तेव्हा दावा करत होते की आम्ही ही सगळी पदकं जी आहेत ती गंगा नदीमध्ये वाहून टाकू, सोडून देऊ. आत्तापर्यंत जी काय पदकं जिंकलेली आहेत ती आम्हाला नको आहे, ती पदकं सगळी. त्यावेळेला त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की ही पदकं जी आहेत ती तुमच्या कर्तृत्वावरनं मिळालेली नाही, ती देशाला मिळालेली पदकं आहेत. ज्या ज्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतलात तिथे तुम्ही देशाचे प्रतिनिधी म्हणून खेळलेला आहात. तिथे काय बजरंग पुनिया म्हणजे पुनिया खानदानाचा काय ते दिवा इथे आपल्या स्पर्धेमध्ये आलाय म्हणून त्याला पदक देऊन गौरवलेलं नाही. त्या फोगट खानदानाची मुलगी एक आली आहे इथे, ती त्या खानदानातून आली आहे म्हणून त्यांना पदक दिलं पाहिजे असा नियम नाही आहे. तुम्ही जी कामगिरी करून दाखवली ती देशाची कामगिरी आहे, देशाची जी संपत्ती आहे ते पदक म्हणजे. पण ती पदकं जे ते आम्ही पाण्यात सोडून देऊ, वाहून देऊ, ही भूमिका तुम्ही घेतलीत. त्यातून फक्त झालं काय तर राजकारण झालं. कोणत्याही खेळाडूला सराव करता आला नाही. ज्या खेळाडूंना इच्छा होती जाण्याची त्यांची कामगिरी त्यामुळे झाली नाही. ती अंतिम पंगल त्या ठिकाणी खेळली पण तिला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलं. तीच जर तिच्याकडे तयारी करून घेता आली असती किंवा तिने तयारी केली असती तर तिलाही संधी मिळाली असती. पण विनेश फोगट अडून राहिली होती की मला याच्यात कोणत्याही प्रकारची चाचणी न घेता मला थेट प्रवेश द्या. तिला तसा प्रवेश मिळाला. अंतिम पंगली राखीव खेळाडू राहिली होती. पण पुढे काय झालं, स्पर्धा जवळ आल्यावर विनेश फोगटने माघार घेतली आणि त्यामुळे अंतिम पंगलला मुख्य खेळाडू म्हणून संधी मिळाली. पण त्याच्या आधी तिला जर सराव करण्याची संधी मिळाली असती, तिच्यावर विश्वास टाकला गेला असता तर ती आणखी चांगली कामगिरी करू शकली असती. जिने युवा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. तुम्हाला सगळ्या सोयी दिलेल्या आहेत. तुम्हाला चाचणीमध्ये सहभागी होऊ नका ही सुद्धा सूट दिली. पण शेवटी त्यातून काय साध्य झालं. त्या खेळाडूंनी विचार करणं आवश्यक असतं की आपण जेव्हा खेळण्याच्या वयामध्ये असतो, आपली कामगिरी चांगली होते, टप्प्याटप्प्याने आपण अधिक वर वेगवेगळी शिखरं गाठतोय, उंचीवर जातोय का, त्यावेळेला आपण खेळाकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आणि केवळ अशी आंदोलनं नव्हे तर ज्या ज्या वेळेला असे त्यांच्या विरुद्ध काही होतं, संघटनेमधला कोणी पदाधिकारी असेल, एखादा कोच असेल, तर त्याने काही केलं खेळाडूच्या बद्दल, शोषण केलं किंवा अन्य काही गुन्हा केला, त्याविरुद्ध तात्काळ दाद मागितलीच पाहिजे. पण इथे मात्र तसं दिसलं नाही. इथे आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात खेळाडू उतरले आणि त्याचा फटका त्या खेळाडूंनाही बसला, देशालाही बसला. आज अनेक खेळाडू आहेत ना, सगळ्याच खेळाडूंना काय सगळ्याच सुविधा 100% मिळतात असं अजिबात नाहीये. अनेक खेळाडूंच्या बाबतीत राजकारण होत असतं, त्यांना सुविधा मिळत नसतात, सरकारकडून अनेक वेळेला काही अधिकारी लक्ष देत नाहीत, संघटनेकडून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. पण तरी खेळाडू खेळत असतात. नीरज चोप्रासारखा खेळाडू आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षामध्ये ऑलिम्पिकपासून कशा पद्धतीने कामगिरी करतोय. सातत्याने तो सुवर्णपदक जिंकतोय, सातत्याने नवीन नवीन विक्रम करतोय. त्यांनी पाठिंबा दिला होता कुस्तीला, कुस्तीगिरांना पाठिंबा दिला, पण म्हणून तो काय रस्त्यावरून बसला नाही तासनतास. तो पाठिंबा त्याने देणं योग्यही होतं की अशा पद्धतीने खेळाडूंचं कोणी लैंगिक शोषण करत असेल, केलं जात असेल तर त्याविरोधात मी आहेच उभा तुमच्या पाठीशी. पण ते करता करता त्याने स्वतःचा खेळही वाढवला. तो त्यासाठी रस्त्यावर बसून राहिला नाही किंवा अडून राहिला नाही किंवा त्यांनी कोणती सवलत मागितली नाही की मी पाठिंबा देतोय तर त्या बदल्यामध्ये मला चाचणी घेऊ नका, मला कोणत्याही स्पर्धेत न भाग घेता मला थेट आशियाई स्पर्धेत घ्या, असं कोणती मागणी केली नाही त्यांनी.
आणि ते करून त्याने यावेळेला सुवर्णपदक पुन्हा जिंकून दाखवलं. भारताचा एक भालाफेक या प्रकारामध्ये एक दबदबा निर्माण केलेला आहे आज त्याने. ही कामगिरी खेळाडूची असते, ही खेळाडूची जबाबदारी असते आणि ती कुठेतरी विस्मृतीत गेली, ती विसरली गेली. त्यातून मग हे होत जातं आणि मग त्याचा फटका खेळायला बसतो. तेव्हा यातून काहीतरी आपण धडा घेतला पाहिजे आणि संघटनांनी धडा घेतला पाहिजे की अशा काही खेळाडूची तक्रार असेल तर ती वेळच्या वेळी त्याची दखल घेणं, त्याचे काय आरोप असतील एखाद्या पदाधिकाऱ्यावर असतील, कोचवर असतील, तर त्याची दखल घेणं आणि ती समस्या सोडवणं आवश्यक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण या निमित्ताने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्तीला जी पदकं मिळू शकली असती ती मिळाली नाहीत. दुर्दैवी आहे ते. त्याच्यामुळे भारताची हानी झाली. त्यातून कुठेतरी विनेश फोगट किंवा बजरंग पुनिया यांच्यासारखे खेळाडू धडा घेतील का? इतर खेळाडूंनी सुद्धा यातून धडा घेतला पाहिजे. आज जेव्हा बजरंग पुनिया कुठल्या स्पर्धेमध्ये पुढे सहभागी होईल आणि तो पदक मिळवणार नाही, त्यावेळेला लोक त्याच्यावर आक्षेप घेणार आहेत, त्याच्याकडे बोट दाखवणार आहेत. त्याच्यासोबत असलेल्या आंदोलकांवर बोट दाखवणार नाहीत. ते आंदोलक कोण होते याचे चेहरेही लोकांना माहिती नाहीत. लोकांना माहिती आहे तो बजरंग पुनिया, लोकांना माहिती आहे ती विनेश फोगट. त्यांची आगामी काळामध्ये जेव्हा जेव्हा अपयशी कामगिरी होईल तेव्हा लोक त्यांच्याकडे बोट दाखवतील की काय करताय तुम्ही, कुठे आहे तुमचा खेळ, कुठे आहे तुमच्याकडून पदक मिळत नाही आहे भारताला. तेव्हा हा विचार खेळाडूंनी करावा. संतुलन असलंच पाहिजे. आरोपही करा, न्यायही मागितला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढाई उभारला पाहिजे. पण त्याबरोबर आपण देशासाठी खेळतो आहोत, देशाचं कुठेही नुकसान होता कामा नये याचंही भान असलं पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.